आज मी बनवत आहे तेलच्या आणि खेड्यामध्ये याला शिदोरी पण म्हणतात आणि तेलच्या पण म्हणतात. तर खरं खरं बघता हे तेलच्या बनवण्याची प्रोसिजर म्हणजे गहू भाजायचे असतात, जात्यावर बारीक भरडायचं असतं रव्यासारखं, आणि ती बारीक ठुली मग त्याच्यामध्ये गुळाचं पाणी गरम करून ती ठुली अजून परत थोडी थोडी भाजून घ्यायची आणि त्या गुळाच्या पाण्यामध्ये म्हणजे मिक्स करायचं. त्याच्यामध्ये बडीशेप इलायची घालायची आणि ते रात्री बनवून ठेवायचं. खरं तर म्हणजे रात्रभर मुरतंय आणि दुसऱ्या दिवशी करायचं. पण आता अलीकडं कसं झालं, कुणाला हे जात्यावर दळायचं म्हणलं की अवघड झाले. त्याच्यामुळं हे रव्यावर भागवायचं काम चालू आहे. आता माझंसुद्धा जातं रिकाम नसल्यामुळे मी खरं तर मला आवडते जात्यावरचं करायला, पण गुडघे कामातून गेले, कंबर गेली आणि जी धान्याची रूम आहे तिथं जात आहे, त्याच्यामुळे तिथं सामान ठेवल्यामुळे तिथं मला काहीच करता येत नाही. आणि त्याच्यामुळे मी पण थोडा रवा भाजून त्याच्यामध्ये गुळाचं पाणी घालून बडीशेप इलायची घालून मी आता सध्या तेलच्या बनवत आहे. तर बघा मी कशा बनवते तेलच्या ते. तेल तापायला ठेवलेलं आहे मंद आचेवरती. पीठ मळून ठेवलं होतं, 10 मिनटं थोडं रेस्ट करायला ठेवलं होतं. रेस्ट केल्यामुळं पीठ एकदम मऊ होतं. इथे सारण बनवून ठेवलेलं आहे. आत्ताच सांगितल्याप्रमाणे रवा, गुळाचं पाणी, इलायचीचं मिश्रण, असं हाताने मस्त मिक्स करून घ्यायचं. हात त्याच्या अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचे. कपडा का देतात ही असल्या तेलच्या आहेत ना. तर आता आमच्या लहानपणी कुणाचं लग्न असलं आणि ती लग्न विधी कार्यक्रम, ते लग्नाचा विधी पार पडला की एकमेकाला गल्लीमध्ये किंवा आपल्या मोहल्ल्यामध्ये हे तेलच्या वाटतात शिदुरी. मग लहानपणी मग ती एक शिदुरी देत नव्हते, त्याच्या एकाच्या 4 पोरा करायच्या. कारण पहिली गरिबी, जास्त करता येत नसायचं, सामान कमी, आणि मग मान तर एकमेकाला द्यायलाच पाहिजे. मग काय करायचं, ते एका तेलचीचे 4 भाग करायचे आणि ती 4 भाग करून मग प्रत्येक घरी, जास्त म्हणजे चांगलं घर असलं तर प्रत्येक घरी एक द्यायची. आणि समजा गरिबी असली पण मान द्यावा लागते म्हणून मग एक पोर द्यायचा. मग तसा पोर दिला ना, तर समजा एखाद्याच्या घरात 2-3 लेकरं आहेत, तर तिथं भांडणं लागायचे त्या शिदुरीसाठी. कारण शिदुरी म्हणजे लय अप्रूप वाटायची, तेलची अप्रूप वाटायची. कारण अशा तळलेल्या वस्तू अशा नेहमी खेड्यामध्ये खायला मिळायच्याच नाहीत ना. मग त्या तेलचीसाठी भांडणं लेकरांचे असायचे. मग ती एक एक घास मग आईला कोडं त्याचं पडायचं. मग आईनं एक धावत यायचं आणि मग त्याचे जेवढे लेकर आहेत तेवढे 2-4 घास करायचे आणि एका प्रत्येकाला एक एक घास द्यायचं. किती कंडिशन बिकट होती ना. आणि मग आता कसं झालंय, आता नोकऱ्या झाल्या, पैसा झाला आणि मग आता काही त्याचं वाटत नाही आणि केलेलं खायला वेळ पण नाही. लेकर आता बाहेरचं खाण्यामध्ये मशगूल आहेत. पण पहिलं जे खाल्लेले आहेत ना, आम्हाला ह्या गोष्टी केल्याशिवाय समाधान वाटत नाही. की त्या त्यावेळेला करावं, अधूनमधून आठवण झाली की करून खावंसं वाटते. मला काही पण असं घरामध्ये करण्याची आवड आहे, त्याच्यामुळे मी
मी काही ना काही करत राहते. जुन्या आठवणींना उजाळा. हम्म. काय करायची या परत द्यायची मराठीत बोल ना तुला. मराठीमध्ये बोल की हिंदी कशाला बोलायला. मराठीच बोलता मग तो को समझता नहीं है मराठी बोलती है कुछ टाइम तो कल असलं का खाली कर. कल मोमोज बनाई बंद भी करत यहाँ नाही पर ना. लिया कर रही है देखो ते कुठं झालं? वाव, अशी मस्त टमटमीत चमचमीत फुगली आहे. अशी शिदुरी करायला ना तर लग्नातली खेड्याच्या आठवण येते. कारण लग्न असले की अशी शिदुरी नवरीकडून नवऱ्याच्या घरी, नवऱ्याच्या घरी व नवरीच्या घरी अशी एकमेकाला पाठवली जाते. आणि ही एकमेकाच्या घरच्या म्हणजे जे नवरीकडून शिदुरी नवऱ्याच्या घरी आली तर त्यांच्या भावकीला ही लग्न झाले की दुसऱ्या दिवशी वाटावी लागते. आणि नवरीच्या घरी जर शिदोरी असली, नवरीच्या समजा कुंकाचा कार्यक्रम आहे तर त्या कार्यक्रमाला सुद्धा शिदुरी पाठवून दिली जाते. तर ती शिदुरी सोडत असताना आपल्या भावकीतल्या मानाच्या सगळ्या बायकांना बोलावलं जातं. आणि मग त्याच्यावरती शिदुरी, काही फळं, मग नवरीला साडी, तिच्या आईला म्हणजे बायकांना काही ब्लाऊज पीस मानाच्या, आणि मग ती मानाच्या बायकाला बोलावून ती शिदुरी अशी गाठ सोडावी लागते. धोत्रात बांधून आणलेली शिदुरी, त्याला सुद्धा मान असतो. मानाच्या बाईला नाही दिलं तर लगेच भांडण होतात. मग ती सोडायचं, ती शिदुरी मोजायची आणि मोजून मग ती भावकीतल्या लोकांना वाटायची. असा ह्या शिदुरीचा इतिहास आहे. परंतु आता ज्याला खाऊ वाटेल त्यानं अशी तेलच्या करून खायला सुरुवात केली आणि खायला खूप छान लागतात, खूप टेस्टी. म्हणून वाटते परत परत करून खाव्यात. इतक्या मस्त तेलच्या झालेल्या आहेत. शेवटची पुरी संपला, तेलही संपलं, तळून तळून पूर्ण. शॉर्ट घेतली चालू ठेवते. इकडं दाखवलीस काय सगळं.
हे बघा माझ्या पूर्ण तेलच्या करून झालेल्या आहेत आणि ह्या सगळ्या तेलच्या आपल्याला हे कशा वाटल्या मला कमेंटद्वारे सांगा आणि अशाच तेलच्या तुम्ही सुद्धा बनवून खा आणि व्हिडिओ जर माझा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चांगल्या चांगल्या कमेंट करा.